संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी. दीन वाढवा थोडा. नाम घेता वदने दोष जाती, हो का दुराचारी विषयासक्त, हो का दुराचारी विषयासक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदने दोष जाती. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदने दोष जाती. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदने दोष जाती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संप्रदायाचे श्री पंढरीनाथाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संतांच्या संबंधानं 4 गोष्टी सांगणारा अभंग आहे. विडा हा अभंग या ठिकाणी निवडण्याचं निमित्तही आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. इको कमी करा. निवडण्याचं निमित्तही आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपल्या गारखिंडी गावाच्या दृष्टीने हे वर्ष सुवर्ण अक्षराने नोंद करावं असं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती श्री गुरु कोंडाजी बाबांपासून सुरू झालेली ही उत्सवाची परंपरा श्री हनुमंतरायांच्या कृपेने, बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपलं ग्रामभूषण हरिभक्ती पारायण श्री हनुमंत बाबांच्या मार्गदर्शनाने गेली 50 वर्षाचा फार मोठा असा टप्पा ओलांडून आपण येथवर पोहोचलोय. विठ्ठल असं मास म्हणजे महिना अतिशय पवित्र आहे. श्रावण मास आहे. त्यातल्या त्यात आजचा दिवस अजून एका अंगानं पवित्र आहे. तो अर्थात नागपंचमीचा श्रावणाचा आरंभ होताना पहिला सण तो आज. आणि त्यात अजून एक योग आलाय. तो असा की आजच्या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आजच आले. म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाही. असं उत्तम उत्तम नियोजन योजना. खर तर गाव छोटस आहे मला माहित आहे. त्यात मंदिराचं एवढं मोठं काम काढलंय तेही मला माहिती. मी आमच्या पाहुण्याला अर्थात गुलाबदादाला म्हटलं होतं, दादा मंदिर झालं की मग आपण मोठा उत्सव करू बर का. पण म्हणे महाराज तुम्ही आमचा काय अंदाज पाहिला. आम्ही असे 4-4 उत्सव करू शकतो. तुम्ही आता एक उत्सव केला हे मी पदार्थ सांग. पण आता पुन्हा मंदिर निर्माण झालं
की पुन्हा मंदिराला साजेल असा नाम महोत्सव करण्याची तयारी तुमच्या मंडळींची मला. मंदिरही सुंदर आहे हो. मी तर मागे आलो तेव्हाही पाहून फार सुंदर आडाखडा. हे काम मोठं खर्चिकेवर. आम्ही आमच्या श्री रेश्वर महाराज देवस्थानला असंच पाषाणाचं मंदिराचं काम करतोय ना. आम्हाला माहितीये त्याला बखळ पैसा आणि फार वेळ लागतो. आताशी तर सुरुवात झाली. आता जेव्हा प्रत्यक्ष डिझाईन करायचं, कोरीव काम करायची वेळ येईल ना, तेवढा अतिशय खडतर प्रवास आहे, खर्चिक प्रवास. पण आपण सगळ्या मंडळींनी ठरवलंय एवढी मोठी मजल बांधायची. श्री हनुमंतराय निश्चित आपला संकल्प पूर्ण करून घेतील. विडाला यापूर्वीही मी इथे सेवा केल्या. यापूर्वी 2-3 वेळा सेवा करण्याचा इथे योग. श्रावणातला आपला उत्सव आणि मग हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यातली 5व्या क्रमांकाची ही सेवा. अधिक प्रस्तावना करायची गरज नाही. सुवर्ण महोत्सव काय, रौप्य महोत्सव काय, तपपूर्ती काय, माझ्या आधीच्या कीर्तनकारांनी सांगितलं असेल आणि नसेल तर पुढचे कीर्तनकार त्याचा आढावा घेतला. पण चिंतनाकरिता जो काही अभंग निवडलेला आहे त्या अभंगाच्या संबंधानं अगदी पुढच्या तासामध्ये, 1.25 तासामध्ये चिंतन करून बरोबर 9च्या आधी 5 मिनिटं सोडायचंय. विडाला अभंग प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज यांचा. या अभंगातून भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे संतांच्या विषयी आपल्याला 4 गोष्टी सांगताय. चरणही 4 आहे. पुढे किती अभंगाचं चिंतन होईल माहिती नाही, पण आता त्याची चतुष्सीमा आखून घेतो. अभंगाची चरण 4 आहेत आणि या 4 चरणातून प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज 4 गोष्टी संतांविषयी सांगतात. या अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज संतांची स्वरूपाच्या अंगानं आपल्याला परिचय करून देतात. वा, जे संत या मृत्यू लोकात येतात ते येतात तर कसे येतात आणि त्यांचं स्वरूप काय या संबंधाने पहिल्या चरणात महाराज विचार सांगतात. 2 या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जे मृत्यू लोकात संत येतात त्या संतांचा अधिकार काय तत्संबंधाने महाराज दुसऱ्या चरणात बोलतात. या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज संत या मृत्यू लोकात येतात तर काय काम घेऊन येतात त्याचा विचार तिसऱ्या चरणात सांगतात. आणि ऐका, अशा संतांप्रती आपल्या अंतःकरणाचा भाव काय असावा, आपल्या अंतःकरणानं कोणता भाव धारण करावा असा 4थ्या चरणात महाराज विचार करत आहेत. बारीक लक्ष द्या. पहिल्या चरणात स्वरूप सांगतात, दुसऱ्या चरणात अधिकार सांगतात, तिसऱ्या चरणात अवताराचं प्रयोजन सांगतात आणि अशा अधिकार संतांसंबंधी आपल्या अंतःकरणात काय भाव असावा असा भाव 4थ चरणात सांगतात. का हो, प्रश्न असा निर्माण होतो, महाराज हे संतांविषयी एवढं का बोलायचं? तुम्ही ऐकता काय? आपण गीता उघडा. संतांविषयी बोलतात याचं मला नवलच वाटत नाही. ऐकता तुम्ही? संतांविषयी बोलतात याचं मला नवलच वाटत नाही. वेळ प्रसंगी अर्जुनाचा उपदेश सोडून परमात्मा संतांची स्तुती गातो यात नवल आहे. सांगू तुम्हाला, अर्जुनाला गीता उपदेश दिली हे एक बाजू झाली गीतेची, पण जिथे जिथे भक्त, जिथे जिथे महात्मा, जिथे जिथे स्थितप्रज्ञ या सगळ्या पदांचे विचार आले तिथे तिथे परमात्मा संतांच्या संबंधाने बोललाय. कोण संत ते स्थितप्रज्ञ, कोण संत तेच महात्मे, कोण संत तेच भक्त. ज्याची बुद्धी स्थिर आहे,
सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. कोण आहे असा जो सुखी संतोषी येत नाही, दुःख सगळंच बसत नाही, लाभ आणि हानीचा विचार सोडून ज्याची बुद्धी स्थिर झाली ते संत आहेत. परमात्मा त्यांचं वर्णन करतो. 6व्या अध्यायातला योगी कोण आहे? संतचे. 7व्या अध्यायातला बहुनाम जन्मनांते ज्ञानवानाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा कोण आहे? ज्याला सर्वेश्वर परमात्म्याचा अंतकरणामध्ये बोध झाला आणि व्यापकत्वाने त्रिव्यापक सर्वत्र समाना असा अनुभव आला, तो कोण आहे? तो संतच आहे. 8व्या अध्यायातला ज्याने आयुष्यभर परमार्थ करून अंतकाळी त्याचं स्मरण केलं, तो कोण आहे? तो तोच आहे. तुम्ही देवी सदाभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लाविली या मग शरीर जाऊ अथवा. कोण आहे असा ज्याने आपल्या चित्तावरती परमपुरुष नाम परमात्म्याचा शिक्का लावून घेतला? कोण? तो संतच आहे. 12व्या अध्यायातला भक्त, 15व्या अध्यायातला पुरुषोत्तमाचं चिंतन करणारा, ज्याने निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, ज्याने हे सगळं केलंय, त्याने मोहाचं निर्मूलन केलं, जितसंग केला, तो साधूच आहे. आणि हे सगळं समारोपाकडे जात असताना 18व्या अध्यायातली गुरु परंपरा सांगताना साधूचीच परंपरा सांगितली. म्हणजे काय? म्हणजे परमात्मा सुद्धा बोलला तरी तो संतांच्या संबंधाने बोलतो आणि संत बोलले तरी संतांच्या संबंधाने बोलतात. आम्हाला माहिती ना, तुम्ही कशाला सांगावं लागते? आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करणारी माणसं आहेत, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी माणसं आहेत, संत वाङ्मय वाचणारी माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे संत संतांविषयी बोलतात, परमात्मा आता संतांविषयी बोलतो. मग कारण काय एवढं बोलण्याचं? एकाच गोष्टीविषयी वारंवार एवढं का बोलायचं? संतांनी संतांविषयी अंतरंग बाह्यरंगानं बोलायचं, परमात्माने संतांविषयी अंतरंग बाह्यरंगानं का बोलायचं? तर त्याचं सोपं उत्तर आहे. तुम्ही ऐकता? ऐका, त्याचं सोपं उत्तर आहे, त्याच रस्त्याला जास्त पाट्या लावाव्या लागतात. कोणत्या रस्त्याला? त्याच रस्त्याला जास्त पाट्या लावाव्या लागतात ज्या रस्त्याला अपघाताची शक्यता अधिक असते. तुम्ही ऐकता? काय अडचण आहे माहित आहे? संत कोणाला म्हणावं? इथं समाजाचा वारंवार अपघात होतोय. ज्या रस्त्याला अपघात जास्त होण्याची शक्यता आहे तिथं तर पाट्या लावाव्या लागतात. सावधान, पुढे तीव्र उतार आहे, सावधान, पुढे अपघाती वळण आहे, लागतात की नाही पाट्या? गतिरोधक टाकावे लागतात, सावधान करावं लागतं. पुढे गाव आहे, पुढे शाळा आहे, हे आहे ते. काय गरज आहे? कारण काय? त्याचं कारण एकच आहे, जिथे अपघाताची शक्यता आहे तिथे सूचना जास्त द्याव्या लागतात. ऐका माझी भाषा, जिथे चुकण्याची शक्यता आहे तिथं वारंवार तिने बोलावं. आमची अडचण काय? संत ओळखताना आम्ही चुकतोय. हे 400-700 वर्षापूर्वीपासून संप्रदायाच्या इतिहासात पहा, तेव्हाही चुकत होतो आणि आजही तीच परिस्थिती आहे. ऐका माझ्याकडे, काय चुकतो की आजही समाज चुकतोय आणि पुढेही चुकेल, पुढेही चुक. हे संतांना ज्ञात आहे. समाजामध्ये संतांना ओळखताना जर समाज चुकत असेल तर वारंवार त्याने संत अंतरंगानं, संत बाह्यरंगानं कसे हे सांगितलं पाहिजे, हे बोललं पाहिजे. आणि हे कारण आहे म्हणून संत आणि भगवंत दोघही वारंवारतेने संतांविषयी बोलतात. विडाल अजून एक पाऊल पुढे बोलतो. का हो महाराज, माणूस फसतो कसा काय? तुम्ही ऐकता? माझ्याकडे बघा, बोला बरं. माणूस फसतो कसा काय? तर साधं कारण आहे, दोन गोष्टी सारख्या दिसू लागल्या की माणूस फसतो का? फसतो का? दोन गोष्टी सारख्या दिसू लागल्या की माणूस फसतो की नाही? ऐका, काय वारीतला प्रसंग. मोठा गंध लावलेला, गळ्यात मोठी माळ घातलेली,
आणि त्याने महाराज एकाचं पाकिट नव्हतं. ज्यानं मारलं तो शिकलेला पुण्यातला असावा. तो म्हणला, अरे वारकऱ्याने खिसा मारला, माळकऱ्याने खिसा मारला. तुम्ही ऐकता? आता खरं सांग, माळकरी किंवा वारकरी खिसा मारतो काय? नाही मारत. कसा मारेल महाराज? तो तर असं म्हणतो, त्रिभुवनाचे वैभव सांडोनिया दुरी आलावसे भिकारी पंढरीचा. तो कशाला खिसा मारेल? त्याची उंची काय वारकऱ्याची? तो म्हणतो, त्रिभुवनातला वैभव सांडून मी पंढरपूरचा वारकरी झालोय, भिकारी झालो पंढरपूरचा, होईन भिकारी पंढरी. कशाला खिसा मारेल? मग दुसरा जाणता वारकरी जवळ जाऊन त्याच्या गळ्यात हात घालून म्हणला, हे बघ, माळकऱ्याने खिसा नाही मारला, खिसा मारणाऱ्याने माळ घातली. तुम्ही ऐकता? कशा करता? जो खिसा मारतो त्याच्याही गळ्यात माळे आणि जो वारी करतो त्याच्याही गळ्यात माळे. गैरसमज का झाला? दोघे सारखे दिसतात म्हणून झाला. का? प्रश्न, समस्या कळते ना तुम्हाला? का पाट्या लावायच्या? समाज चुकतो म्हणून. आणि समाज का चुकतो? कारण दोन गोष्टी सारख्या दिसतात म्हणून समाज चुकतो. हे आपल्याला महाराजांची उदाहरणं सांगतो, ऐका. काय झालं? तुमच्या माझ्यासारखा शेतकरी हो, कांद्याची लागवड केली होती आणि त्याला पाणी देण्याकरता, बारं द्यायचं, पाणी भरण्याकरता थोडं फावडं कुदळ काय लागतं ते घेऊन शेताच्या बांधावर गेला आणि कांद्याला पाणी देत होता. बारं द्यायचं, बारच म्हणतात आपल्याकडे, काही भागात दारं म्हणतात, दारं म्हणतात. बारं द्यायचं आणि ओरंब्यावर बसायचं. ती सरी भरली, ओळ भरली की पुढं द्यायचं. अशी दुपारची वेळ रणरणत ऊन. आणि असल्या उन्हात काय झालं, त्या वाफ्याला, तंडाला पाणी वाहून वाहून एक चमकणारा दगड, त्याला आपल्याकडे गार म्हणतात, गार, चमकणारा दगड, पाणी बरचस वाहून गेलं आणि त्या गारीवरती जी माती आलती ती वाहून गेली. तसल्या उन्हामध्ये ती गार चमकायला लागली. तो जवळ गेला महाराज. आता काहीतरी विशेष वाटलं ना, जवळ गेला. जवळ गेल्यानंतर त्यानं ती गार चांगली जाणती होती महाराज. त्यानं ती उचलली, पाण्यात धुतली, धोतराला पुसली, पाण्यात धुतली, धोतराला पुसली, खिशात घातली. आनंद झाला मोठा. महाराज तसलंच पाणी सोडलं, सराफाच्या पेढीवर गेला. सराफ सोनाराच्या दुकानात. आणि ते स्वतःच्या जवळ होतं ते खिशातच ठेवलं. आणि सराफाच्या पेढीमध्ये काही हिरे विकायला ठेवले होते. त्यानं काय केलं, त्यानं तिथल्या एका हिऱ्याकडं बोट केलं आणि म्हटलं, ओ सराफ, ओ दुकानदार, असं करा, तेवढा हिरा इकडे आणून त्याची किंमत काय मला सांग. म्हटलं, अरे दम दम, आत्ताशी कांद्याची लागवड झाली, तुम्ही ऐक, अजून ते काढायचे, ते साठवायचे, ते सडायचे, मग त्याला निवडून भाव लागेल. ऐकता ना तुम्ही? भाव लागल्यावर पट्टी पेड व्हावी, नाही तर आधीच व्यापारी पळून जातात. मी आमच्याकडचं सांगतोय, आपल्याकडे तरी काय अहो शिवेवरची येत आपण एक. आणि मग पट्टी पेड झाली की मग पैसे घेऊन मग विचारला हिऱ्याची किंमत. तो म्हणला, तुला काय करायचं? तो हिरा इकडे आनंद. तो हिरा समाधान महाराज सेंट मध्ये मोजतात. जसं सोनं तोळ्यात मोजतात तसं हिरा मोजण्याची पद्धत, त्याला सेंट म्हणतात. सेंट मध्ये त्यानं तो काचेत ठेवला, काय असेल ते परीक्षण केलं आणि तो हिरा, त्याची किंमत तळ हातावर घेऊन त्याला सांगितलं, या हिऱ्याची किंमत 5 लाख रुपये. त्याला आनंद झाला महाराज. अहो नखावर बसेल एवढ्या हिऱ्याची किंमत किती? 5 लाख. त्यानं महाराज सांगितलं, आता तुझा हिरा तुझ्या जागेवर ठेव. कळे नाही किंमत त्यानं ठेवलं, मोला मागाची गोष्ट. आणि त्यानं खिशातला असा एवढाच चमकणारा तो गारगोटी, गार तेवढी काढली त्याच्या काचेत. म्हणला, बर त्याची किंमत किती आहे? 5 लाख. ना खाऊ बसेल एवढाचे. असं कर, आपल्या 5 देऊच नको, आपल्या 4च दे. म्हटलं, वेळ लागलं काय? अरे तो हिरा ही गार आहे. तो म्हटला, नाव वेगळे असले म्हणून काय झालं? मला खरं सांग, हिरा निघतो कुठं? पृथ्वीच्या पोटातून. पृथ्वीची
तुझा हिरा कुठं निघाला, जन्माला कुठे आला, पृथ्वीच्या पोटी. आणि माझी गार कुठे जन्माला आली, पृथ्वीच्या पोटी. अजून ऐक, तुझा हिरा जसा चमकतो तशी माझी गार. महाराजांचे प्रमाणे हिऱ्या तैशा गारा, जसा हिरा चमकतो तशी गारही चमकते. जसा हिरा भूमीच्या पोटातून निघाला तशी गार भूमीच्या पोटातून, पृथ्वीच्या पोटातून निघते. पण सांगा का हो, दोन्ही सारखे दिसतात म्हणून दोन्हीची संसाठी अर्थात तुलना होईल का? नाही होणार. कशी होईल? हिऱ्याला मूल्य तो सेंट वरती ठरला जातो, तो नखावर बसेल एवढा 5 लाख रुपयाचा आहे. तुमचा ढेकळा एवढी गार, काय त्याची किंमत? महाराजांनी त्या अभंगात अजून एक दह्याची अंगी निघे ताकलोनी, एके मोले दोन्ही मागू नये. ऐका काय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण चहा बंद करतो आणि ताक घेतो. खरं तर आता तुकाराम मुंडेंनी थोडी उशिरा सुरुवात केली, झळपार आपल्यापर्यंत आली. विडाल ताक पितो, चहा नाही पित. खरं तर पिऊच नाही, चहा पिऊ नये, कॉफी पिऊ नये, दूधही काही भरवसाच नाही. काय पाचतील आपल्या गॅरंटीच नाही म्हणत. आणि गावाकडे तरी एक वेळ बरं आहे, मला दारासमोर काहीतरी दिसत. मुंबईत कसलं पितोय माहितीये काय? काय आम्ही तर ते खवा बनवायचं पाहिलं महाराज. कढईत तेल टाकतात, खायचं तेल टाकतात, आणि कपडे धुवायचं निरमा टाकतात, आणि ते हलवून हलवून त्याच्यात साखर टाकून त्याचा खवा बनवतात. आणि आपण शुभ कार्यात म्हणतो आज सोमवारी असू द्या पेढात आहे, काय करावं, काय खातोय माहिती काय? अहो तीर्थक्षेत्रातले आम्ही तो वाटच बघतोय. आपल्याकडे पेढाच नाही, भाविक श्रद्धेने एकादशीच्या दिवशी पेढा खात, त्याच्यात मैदा राहतो. खाऊच नाही जाण त्या माणसानं. ऐका सोडा, ते कुठून वाटलं. पितो, किती किंमत हो त्याची? 30 रुपये लिटर ती बॉटल आपण घेतो, 4 30 रुपये लिटर, 40 रुपये लिटर. आणि लोण्याची किंमत काय हो? अहो ते 2,500 रुपयापासून पुढे किलो भरत. विदेशी गाईचं सांग 2,500, 3,000, 4,000. एखादा म्हणेल अहो काय, लोणी निघालं कुठून? दह्यात. ताक निघालं कुठून? दह्यात. ताक दिसतं कसं? पांढरं शुभ्र. आणि लोणी दिसतं कसं? पांढरं शुभ्र. महाराज दोघाचा भाव एक का नाही? तर महाराज म्हणतात एके मोले दोन्ही मागून. दोन गोष्टी सारख्या जरी दिसत असल्या तरी महाराज दोन्हीचा अधिकार भिन्न ठरतो. तुम्ही ऐकता? आणि ते भिन्न ओळखायला अधिकारी लागतो. येड्या गबड्याचं काम नाही. फसतात का लोक ते सांगतोय ना तुला. दोन्ही तिसती सारखी, वर्मदाने तो पारकी. वर्म ज्याला माहितीये तो असा ओळखतो महाराज. आता आम्ही संप्रदायातली मंडळी, कीर्तनकारानं पटका कसा बांधलाय डोक्याचा, तो धोतर कसा नेसलाय, याच्यावरून आम्ही अंदाज लावतो कीर्तन पुढे कसं होईल. म्हणजे तर बुवा म्हणायचे, कीर्तनकाराची परीक्षेत अभंग निवडल्यावर तो 50% पास होतो. तुम्ही ऐक, नाही तर काही अभंग आम्ही कीर्तनकारांनी गुळगुळीत करून टाकलीत. मला सकाळी तो, दुपारी तो, 10व्याला येतो, तर वर्ष वाढदिवसाला येतो. असो, हे आमचं खाजगी झालं. ऐक, वर्म महाराज तुकोबराय म्हणतात आमचा अवतारच त्याच्या करता झालाय, वेगळं करण्याकरता. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. महाराज म्हणतात माझ्या अवताराचंच हे प्रयोजन आहे. खरं काय आणि खोटं काय वेगळं करणं. हिरा काय गारा काय, आमचं काम आहे वेगळं करणं. म्हैस म्हैस, रेडा रेडा. महाराजांचं सालो मालोतला अभंग आहे, बघा ना जरा. काय झालं? लोक वारकरी पंढरपूरला जातात. तुकोबरांच्या आधीपासून वारीची परंपरा. गेले सगळे पंढरपूरला सगळे गेले. मग वारकरी घेतो तरी काय पंढरपूर मध्ये? कोण कंदगुळी घेतं, कोण बुक्का घेतं, कोण काय कोण काय. ते एक महाराज म्हटले आपल्यालाही बुक्का घ्यावा. वारी संपली, जायचं बुक्का घेण्याकरता महाराज एका दुकानावर.
दुकानावर गेले तर महाराज पंढरपुरात बुक्क्याचा घमघमाट असतो. तुम्ही पाहिलं, अबीर म्हणतात त्याला, घमघमाट. बरं, खरा बुक्का कशाचा? खरा बुक्का कशाचा? जो तुळस जाळून ती वाटून त्याची ती पावडर केली जाते, ती काळी, त्याला आपण बुक्का, तुळशीचा बुक्का. देवाला तो आवडतो. मग बाकीचा कशाचा आहे? समजा बेसरमाच्या झाड असं का लावल्यावर आम्ही कसं वागतो? ऐका, ते दुकान लावलं होतं. महाराज गेले, चिमुटभर घेतलं, वास घेतला, महाराज निघून चालले. ते म्हणले, ओ काय झालं महाराज, घ्या की बुक्का. आता ते महाराज आहेत. महाराज ते म्हणले, हे बघ, मला घ्यायचा नाही. पण का नाही घ्यायचा? आता लोक जमली ना तेवढ्या गडबडीत. ते म्हणले, बघ बरं, एवढ्या पुढे सांगू का नाही घ्यायचा? महाराज म्हणले, बघ, तुझं दुकान बरं चाललंय, तोपर्यंत आम्ही बोलत नाही. तोपर्यंत मी बुक्क्याचं म्हणतोय का महाराज? आम्ही बोलत नाही, तुझं दुकान बरंच. महाराज म्हटले, हा बुक्का आहे. मग तुला विकायचंय तर विक. महाराज म्हणतात, विकाल ते विका, माती नाव ठेवून बुका. आम्हाला कळतं ना, तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, खरं काय खोटं काय, या निवाड्या करता महाराज आमचा अवतार झाला. मी पुन्हा सांगतोय, तुकोबराय शांत संतातल्या नाही, ते जहाल आहेत, ते अत्यंतिक जहाल आहेत. तुम्ही वाचत नाहीत, हा तुमचा दोष. कशा करता बोल? दोन गोष्टी सारख्या दिसू लागल्या की माणसाची फसगत होते, आणि निवाडा करून देण्याचं काम कोणाचं आहे? जो त्याच्यातला जाणताय त्याचं काम. कशा कळते? मग आज जर संतांविषयी जाणते असतील तर त्यांचं कर्तव्य आहे निवाडा करून द्यायचं. खरे संत कोण, खोटे संत. म्हणून तर संतांविषयी फार बोलतात. का हो असं? कारण सांगू तुम्हाला, फसगत अंतरंगानं होत नाही, फसगत बाह्यरंगानं होत. दोन गोष्टी सारख्या दिसल्या की फसगत होते की नाही? ऐका, माणूस आणि सामान्य सारखाच दिसतो. माणूस आणि संत, तुम्ही आम्ही आणि संत दिसताना सारखे दिसतात. अभंगाचा सिद्धांत वर का त्याचे दोन दृष्टांत तुका म्हणे, तैसे संत आणि जन दोहीसी समान भजू नये. दोघांचा अधिकार भिन्न आहे. ती सत जरी आपल्यासारखे असले तरी नव्हती जगा. पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा माणसात. मंदिरातही स्थापन केलेलं पाषाणच आहे ना. मग त्या लिंगाला, शिवलिंगाला कोणी पाषाण म्हणेल का? दिसतो सारखं, पण
पण म्हणेल काय नाही. ज्ञानोबरांची ओवी मला गोड. ज्ञानोबराय म्हणतात ऐका, ते तुमच्या माझ्यात असतात, तुमच्या माझ्यासारखा कै विक्रय व्यवहार करताना दिसतात, ते देहावर असतात पण देहावर नसतात. ज्ञानोबराय म्हणतात ते वर्तत असे देही परी तेही न माझे ठाई आणि मी त्यांचे हृदयी समग्र असे. लय गोडो आहेत बरं मला तिथल्या समत्व समर्थ वटवटत्व जैसे. ज्ञानोबराय म्हणतात अरे मी त्यांचे हृदयी समग्र असे. ते दिसतात कसे, ते वर्तत असे देही, ते देहावर दिसतात परी देही न माझे ठाई. म्हणून बाहेरून पाहिलं तर संत आणि सामान्यातला फरक कळत. लोक धाडस करतात. एक आठवण श्री गुरु बाबांनी मला सांगितली. बाबा ओतूरला असतात. संध्याकाळी बाबा म्हणे एक बँकेचे निवृत्त अधिकारी आमच्याकडे आहेत. श्री गुरु तुळशीराम बाबा ते एक निवृत्त बँकेचे अधिकारी तिथं आश्रम, त्यांचा आश्रम आहे मंदिराच्या, यायचे. आणि ते आले की मग बाबा आणि हे दोघे आपलं चालत चालत ती नदी ओलांडून काही अंतर संध्याकाळी चालत जायचे. काही गप्पा मारत जावं चालत, काही विशिष्ट अंतरावर जायचं, रोजची ठरलेली जागा, तिथून मागे फिरून यायचं. आता काय होतं सांगू तुम्हाला, अतिपरिचयात अवज्ञा भवे सांगतो तो महाराज म्हणतात की नाही, फार परिचय झाला, गप्पा होतात काय कसं काय सगळं. ते काही दिवसानंतर त्यानं तडाखा सुरू केला. का बाबा मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक. फार महाराज लोकांच्या जवळ आल्यावर हे असेच करतात, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक. तुम्हाला पोटपाणी आम्हाला पोटपाणी, तुम्हाला दवा डॉक्टर आम्हाला दवा डॉक्टर, तुम्हाला गाडी लागते मला गाडी लागते, तुम्हाला तेल इंधन मला लागतं, काहीतरी नोकरी धंदा मी करतो तुम्ही कीर्तन, काहीतरी लागतं ना. काय तुमच्यात आणि आमच्यात फरक. आता ते साधू ऐकून घेतो महाराजांना. मग ते बऱ्याच दिवसांनी एक पुन्हा त्यांना महाराज असतात जाता जाता संध्याकाळच्या प्रसंगाला चालता चालता त्यानं त्या दिशेला जाताना जिथून वळून मागे येतात त्या दिशेला जाताना बाबा सांगितलं नाही हो तुमच्यात आणि आमच्यात फरक काय, साधूत आणि सामान्यात फरक काय. ऐका, रोजची जागा ठरली होती निर्धारित, तिथपर्यंत चालत जायचं पुन्हा माघारी फिरून यायचं. तुम्ही ऐकता, आज बाबा तिथपर्यंत चालत गेले, हाही तिथपर्यंत चालत आला, बाबा सरळ पुढे चालत राहिले. त्याला वाटलं अजून थोडं पुढे जायचं बाबांच्या मनात असेल मग मागे वळतील. अजून थोडा पुढे गेला बाबांसोबत, बाबा अजून पुढे गेले, बाबांसोबत अजून पुढे गेला. एक विशिष्ट अंतर पुढे गेला, बाबा मागे जायचं नाही का. बाबांनी एकच उत्तर दिलं, हा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे. मी साधा व्यवहार सांग, साधूत आणि सामान्यात फरक काय दिसून कळणार, व्यवहारानं कळत नाही, बाह्य रंगानं कळतच नाही. महाराज किती उदाहरण तुमच्या आठवणीतलं उदाहरण सांग. इथं केंदूरला एक अधिकार संपन्न संत जन्माला आले, त्यांचं नाव कान्होराज महाराज पाठक. मोठा अधिकार होता बरं, ज्ञानोबरायांपेक्षा वडील. ज्ञानोबराय समाधीला बसले तेव्हा ज्ञानोबरायांच्या समाधीचं कीर्तन कान्होराज महाराजांनी केलं. पाठक त्यांची कीर्ती मोठी वाटली. आणि उत्तरेतल्या साधूंना महाराष्ट्रातल्या साधूंचं आकर्षणच आहे. आमची अडचण अशी, आम्हाला उत्तरेतल्या कथा महाराष्ट्रात का लागतात हेच कळत. आमचा एक दिल्लीत मित्र, आपला इथला संगमनेर, त्याचा एक मित्र तिथे झाला, शुद्ध शाकाहारी, वारकरी नाही म्हणताना पण शुद्ध शाकाहारी. चर्चा करता करता तो मला म्हटला, का मला वारकरी संतांची काही हिंदी चरित्र इंग्रजी चरित्र छापलेली आहेत काय. मलाच प्रश्न पडला, नक्की आपल्याकडे ऐक तुम्ही ऐक. आपण व्यापक झालो नाही. उत्तरेतल्या संतांना, ऋषींना, साधूंना महाराष्ट्रातल्या संतांचं आकर्षण आहे पूर्वीपासून. कान्होबा महाराजांची ख्याती वाढ, कान्होराज महाराजांची ख्याती वाढ. आणि कुणीतरी उत्तरेतला संन्यासी महाराजांना भेटण्याकरता महाराष्ट्रात. तुम्हाला प्रसंग माहित, विचारत विचारत तो काळ मजल दर मजल पायी करत काशी वाराणसी पासून महाराष्ट्रात केंदुरात पोहोचला. आणि याला त्याला विचारलं, का हो ते कान्होराज पाठक कुठे राहतात. लोकांनी सांगितलं ते समोरचं घर दिसतं ना तेच त्यांचं आहे. काही अंतर चालून पुढे गेला आणि त्यांच्या समोरच्या घरी विचारलं, का हो कान्होराज पाठक कुठे राहतात. म्हणे ते अंगणात बसलेत की नाही, ते 2-3 पोरं त्यांच्या जवळ खेळताना दिसतात ना, तेच कान्होबा पाठक आहेत, जा म्हणे. गेले, हात जोडले. म्हणे तुम्हीच कान्होराज पाठक का. म्हणले मीच. पण
प्रश्न विचारला आणि उत्तर ऐकलं, त्यानंतर त्याचं तोंड पडलं. महाराज म्हटले काय झालं? तो म्हटला काय झालं म्हणजे वाराणसीवरून केंदूर पर्यंत हेलपाटा झाला. म्हणजे का? म्हणे उत्तरेतनं वाराणसीतनं महाराष्ट्रामध्ये कानोराज पाठक नावाचे मोठे संत आहेत, हे ऐकून आलो होतो. आणि तुम्हीच कानोराज पाठक आहे, हे जर केंदूर गाव आहे तर याचा अर्थ असा आहे तुम्ही ही मुलं खेळवता, याचा अर्थ तुम्ही हेलपाटा झाला. मला महाराज हसले. ते म्हणे काय रे, म्हणजे मला मुलं आहेत म्हणून मी संत नाही काय? म्हणजे संतत्व या नियमावलीमध्ये मुलं असणं ही अडचण आहे का? मग थांब जरा. म्हणे महाराजांनी तो आड तिथे आहे, तुम्ही जा. आपल्या वाटेत आळंदीला जातो. तीनच्या तीनही मुलं महाराज क्रमाक्रमाने महाराज त्यांनी त्या आडात आणि पुन्हा आले आणि हात जोडून म्हटले बघा आता मला मुलं नाहीत, आता मला संत म्हणाल का? टोक्याला हात लावला. तुला अरे तू पोटची पोरं मारलीन, तुला संत कसं म्हणू? मग महाराज थोडेसे समजदारी होणार. ते म्हणले बघ ते संत म्हणायचं का नाही म्हणायचं ते नंतर ठरव. एवढ्या लांबून आला की नाही तू आता असं कर, जरा विश्रांती, स्नान संध्या आधी काही पूजा कर्म नित्यकर्म उरत, तुला जेवायला चांगला स्वयंपाक करतो, मग आपण ठरवू मला संत म्हणायचं की नाही, तुमचा हेलपाटा वाया गेला. तो म्हटलं तुझ्या घरी स्वतःच्या हाताने स्वतःची पोरं मारली आणि तुझ्या घरी जेवू असल्या सुक्याच्या घरी जेवत नसतो, विटाळ लागला. महाराजांनी पपळा म्हणे मला सुतक लागलं म्हणून तुम्ही माझ्या घरी जेवणार नाही, मग थांबा म्हणे जरा. महाराज आडाजवळ गेले आणि आडाजवळ जवळ महाराजांनी क्रमाक्रमाने तीनही मुलांना हाका मारल्या. त्याचा परिणाम असा तीनही मुलं क्रमाक्रमाने तास अर्ध्या तासापूर्वी विहिरीत आडात टाकली, ते तिन्हीच्या तिन्ही जिवंत पडले. तुम्ही ऐकता हे राजा हो का हो, मुलं असली म्हणजे संत होत नाही का? आणि मुलं नसली म्हणजे संत होतो का? तर ऐका, या बाह्य अंकाचे नियम इथे लागू पडत नाहीत. बाहेर काही कृती आहे याच्यावरून संतत्व ठरत नाही, अंतरंगानं तो कोण आहे याच्यावरून संतत्व ठरत. म्हणून बाहेरून पाहिलं की फसगत होते आणि अंतरंगानं पाहिलं की खणखणीत नाणं वाजून पाहिलं जातं. कशाला लांबवता महाराज? आम्हाला सांगा संत अंतरंगानं कोण आहेत? महाराज अभंगाच्या पहिल्या ब्रह्ममूर्ती
बाह्यरंगानं ओळखताना गोंधळ होतो. मग अंतरंगानं ओळखायला पाहिजे आणि अंतरंगानं अर्थात स्वरूपाच्या अंगानं संत कोण आहेत महाराज परिचय करून देतात. संत स्वरूपाने ब्रह्ममूर्ती आहेत. सांगू तुम्हाला, आपल्या मूर्ख माणसांनी काही शब्दांच्या उंच्या खाली असतात. कोणाच्या नावा पुढं ब्रह्ममूर्ती लावतात. जिथे ते प्रपंच सुटला नाही त्यांचा अजून काय अधिकार कोणाच्या नावा पुढे. तो अजून मठ मंदिर आश्रमातच गुतलाय. शिष्य परिवारातून वाढवण्याच्याच मागे लागला त्याला ब्रह्ममूर्ती. आपल्या लोकांनी फार शब्दांची उंची कमी केली. ऐका, एक शब्द आहे कृपा. शब्द आहे काय? कृपा. सामान्य शब्द आहे का? नाही. माणसाला जे प्रयत्नानं साध्य होत नाही ते कृपेने होत. सामान्य शब्द आहे. लोक कुठं वापरतात माहितीये का तो शब्द? लग्नाला साखरपुडे होतात आणि अनाउन्सिंग वाला असतो. अनाउन्सिंग वाला माईक निवेदक तो म्हणतो सगळ्या वऱ्हाडी मंडळींना विनंती, कृपा करून जेवायला चला. अरे ते जेवायला चालेल. आपण मला खरं सांग, आपण जातो कशाला लग्नाला? खरं खरं बोला. आणि लग्न चांगलं कशावरून असतं ठरतं? जेवणावरून. शास्त्रकार काय म्हटलेच माहिती, कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम पांडवा कुलम इच्छन्ति आणि उरलेले मिष्टान्य इतर मला विस्तार करायचा. तसा ब्रह्ममूर्ती हा शब्द सामान्य नाही हो. सामान्य नाही. ऐका, मी अर्थ सांगतो. संधी आहे. ब्रह्मादिक मूर्ती, ब्रह्ममूर्ती असा शब्द आहे. या ब्रह्ममूर्ती शब्दातला ब्रह्म हे पद निर्गुणाचं वाचक आहे आणि मूर्ती हा शब्द, मूर्ती हे पद सगुणाचं वाचक. तुम्ही ऐकता, मूर्त म्हणजे दिसणारा, सगुण झालेला, त्याला मूर्त म्हणतो आपण. ब्रह्म हे पद निर्गुणाचं वाचक आहे आणि मूर्ती हे सगुणाचं वाचक आहे. मग ब्रह्ममूर्ती शब्दाचा अर्थ काय? जे निर्गुण आहे ते मूर्त झालं, त्यांना संत म्हणा ब्रह्ममूर्ती. परमात्म्याहून भिन्न नाही ते. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो मूर्त झाला म्हणजे काय? म्हणजे संत रूपाने जन्म. असे खूप शब्द सांगेल मी आपल्याला. ऐका, अभंग म्हणतो आपण, अक्षरांकडे लक्ष. शब्द आहे कैवल्याचा पुतळा. यातला कैवल्य आणि पुतळा असे दोन शब्द आहेत. कैवल्य शब्दाचा अर्थ काय माहितीये? कैवल्य शब्दाचा अर्थ काय कोणाला माहिती? मुलाची नाव बऱ्याच जणांनी ठेवली असते. काय अर्थ आहे माहितीये कैवल्य शब्दाचा? कैवल्य शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. कैवल्य कणकाची आदाना न म्हणसी थोरा ज्ञानोबरांचं म्हणत दर्शना पडावलो. ज्ञानोबरांच्या कैवल्य किंवा कैवल्य आईसे पवित्र जे वैरी आई दिले म्हणजे काय? हा, ते पुतण्याच्या विषयी बोलले ना महाराज. ती विषाचं विष तणात विष घेऊन परमात्म्याला मारण्याकरता आलती. तिला काय दिलं देवानं? तू सायुज्य सौरस्तुती दिला पुतणे. महाराज म्हटले अरे तू सायुज्य नावाचा मोक्ष तुला सनकाधिकाचे नाही माने, सायुज्य सौरस्तुती दिला माने आणि तू पुतणे आणि तू काय विषाची असताना पाने. म्हणजे जे भक्ती करतात त्यांनाही सायुज्य आणि जे तुला मारायला आले त्यांनाही. तिथे कैवल्य पदाचा विचार आला. कैवल्य म्हणजे मोक्ष. ऐका, कैवल्य म्हणजे मोक्ष आणि पुतळा म्हणजे मूर्ती. कोणी विचारलं महाराज मोक्ष दाखवा, मोक्ष दाखवा. ही काय दाखवायची गोष्ट आहे का? पण ऐका, अशक्यही नाही. मोक्ष दाखवा असं जर कोणी म्हटलं तर जो मोक्षाचा पुतळा आहे तो ज्ञानोबा माझा, त्याच्याकडे बोट करायचं. बरोबर ना? कैवल्याचा पुतळा काय? मोक्षाचं ज्या रूपानं अवतीर्ण झाला या पुतळावरती. आता अजून बोलतो खाली येऊन. एखादा म्हटला साखरेतली गोडी दाखवा. काय दाखवावं लागेल? साखरेतली गोडी दाखवा. काय दाखवावं लागेल? अहो साखर दाखवावी लागेल. गुळातली गोडी दाखवा. अहो गुळ दाखवावं लागेल. तुम्ही ऐकता, मोक्ष दाखवा, ज्ञानोबराय दाखवावी लागतील. आणि कुणी म्हटलं निर्गुण निराकार ब्रह्म दाखवा, संत दाखवावे लागतील. जागे आहात ना? म्हणून ब्रह्ममूर्ती शब्दाने निर्गुण निराकार आहे ते सगुण साकार होऊन या मृत्यू लोकात आलं, त्याला ब्रह्ममूर्ती संत म्हणतात. प्रश्न असा, मग जे निर्गुण निराकार आहे ते या मृत्यू लोकात येताना कसं आलं? तर महाराज म्हणले ते जन्माला नाही आलं, ते जगी अवतरले. फार महत्वाचा शब्द आहे बरं.
अरे निर्गुण निराकार परमात्मा तत्व या जगामध्ये येत असताना, संत रूपानं येत असताना, दोनही रूप त्याचीच आहेत बरं. तो येतो अवतारच घेऊन येतो आणि तो येतो संत रूपानं, तेव्हा या अवतार घेऊन येतो. आमासाठी मत्स्य कुर्मादी अनंत अवतार घेशी अवतार घेतो. आणि संत हे मृत्यू लोकात येताना अवतार घेऊन ए माझ्याकडे बघा, सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायासारखा इतिहास जगाच्या पाठीवर कोणाला नाही बाबा. लोक का कोण्या बुवा बाबांच्या नादी लागतात, आम्हाला अजून त्याची गणित उलगडली नाही. कोणाचे फोटो घरात लावतात मग एकानं तर कर केला म्हणा. मला म्हणलं महाराज तुम्ही एकदा आमच्या बाबाला भेटा. भोळ्या भाबड्यांना फसवणं सोपं असतं, तुम्ही आमच्या नादी लागता. तुम्ही माझी भाषा कळत कोण. हे बघा एक वाक्य आहे, राग आला तरी चलो, पण आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आपल्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबा सोडून, वारकरी संत सोडून अन्य कोणाचे फोटो लागत असतील ना, तुम्ही नुसते पापी नाहीत, तुम्ही खानदानी पापी आहेत. ज्यांचे फोटो तुम्ही घरात लावले ते तुरुंगात आहेत. थोडं तर काहीतरी वाटू द्या. आम्हाला असं वाटलं त्यांच्या ताब्यात राज्य दिलं ते तरी शहाणे असतील, ते तर येणे अजून निघाले. कोण पोटच कापिते, मला अजून सगळं आठवण, थोडं मदत करा. वेडी येतो. अरे 400 वर्षापूर्वी निळोबरायांसारखे साधू संत या महाराष्ट्रात झाले. ते म्हणतात नेनती काही, आमचं लक्ष काय, एक विठ्ठल, ती आमची परंपरा. कोणाचा हे विठ्ठल हे नाही हे ज्यांचा हेतू विठ्ठल आहे, परमात्मा ज्यांचा एकटा हेतू आहे, ते संत आहे. चला मला लांबवायचं का सांगतो कशाकरिता. जगामध्ये अनेक संप्रदाय असतील, गल्ली गल्ली बोळा बोळात असतील गड्या, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही हो, त्याच्यासारखा इतिहास. का मी अवतारा करता सांगतोय, माझ्या फार आवडीचा विषय अवतारा करता. का असं त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदायातला प्रत्येक संत इथे अवतार घेऊन आलेला आहे. का तो काल होता, तो आज आहे, तो उद्या असतो. आमचा सिद्धांत काय माहितीये, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. हा ऐक, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाव. आमचा इतिहास काय माहितीये, हे थोडं अजून सांगतो ऐका. माझ्याकडे बघ, सगळ्यात अभंग व्हावा थोडं माझ्याकडे बघ, पुढे पण पाहिजे ना काही. ऐका माझ्याकडे, इथे माळकरी किती लोक येतो नका हात वर करू. आता काय तपासणारे होय आपण. सध्या श्रावणात सगळेच म्हणतील आम्ही, त्यात सप्ताह आल्यावर. ऐका पुढे चला. आणि याच्यात वारकरी किती आहेत कारण सांगतो. वारकरी वेगळा, निव्वळ माळकरी उगा खुंटी वाढपायची दगडात घातली. पण ज्याच्या जीवनात वारकऱ्याचे नियम आहेत, वनाम वारी, वनाम व्रत आणि वनाम वाचन, तो वारकरी. ज्याच्या जीवनात वारी तो वारकरी. जो
जो नित्य नियमाने गाथा ज्ञानेश्वरी भागवत या 3 ग्रंथांचं वाचन करतो तो वारकरी त्याला प्रस्थान म्हणले. आणि जो व्रत करतो नाही का, बरेच येड्या हळदी महाराज एकदशी करतात, सोमवार करतच नाही. वारकरी चालत नाही, चालत नाही. एरवी सगळ्या जगाची चिंता करणारे तुकोबराय म्हणतात, कोण त्यांची गती होईल. एकादशी व्रत सोमवार करती, कोण तयांची गती होईल नेनो. मला लांबवायचं नाही. आपण कोण, वारकरी कोण आहेत? तुम्हाला इतिहास माहिती आपला काय, कोण आहोत आपण? आपण एका युगातले नाहीयेत, आपण 4ही युगातले आहोत. कारण आपला इतिहास 4 युगांचा आहे. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि 4ही युगातले आपण आहोत. ऐका, 4 युगाचं प्रमाण कमी ठरतं जेव्हा जगत नव्हतं तेव्हा आम्ही होतो. मी प्रमाण सांगतो आपल्याला, ऐका. मी आधी काय हो महाराज म्हणतात, पहिले कोठे कोठेच नवते लांब जायचे म्हणून असं केलं तो. पण असतो आता चला. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कान्होबा तेरे ते काही नव्हतं. पण काही नव्हतं म्हणजे परमात्मा नव्हता असं कोणी म्हणेल का? होता ना. उलट काही नसतं तेव्हा निवांत असतो. आणि हा काय करत होता? याचं नाव नारायण आहे. हा शेषाच्या शय्येवर झोपला होता. महाराज मग तुम्ही कुठे होतात? महाराज म्हटले तेव्हा आम्ही होतो, तेव्हा आम्ही होतो. कधी? महाराज म्हटले आम्ही जेव्हा तो शेषाच्या शय्येवर झोपला होता आणि जगत नव्हतं तेव्हा आम्ही होतो. कुठे होता? आम्ही होतो. परत ऐका. निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सारीत फिरत असो. आमचा इतिहास ऐका. आम्ही 4 युगांचे आहोत, 4 युगांचे. जेव्हा जगत नव्हतं तेव्हा आम्ही होतो, त्याच्या पायाजवळ झोपलो होतो. याला ग बसवे ना एकलेच न कंटे म्हणून येणे निर्माण केली 14. मग त्रिगुणात्मक सृष्टी केली. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3, हे तमोगुणी रजोगुणी सत्वगुणी. ते तमोगुणी सत्वगुणाला त्रास देऊ लागले आणि याला अवतार घ्यावे लागले. आणि मग याचा जे झाले अवतार तुका त्यांचे. मी का बोललो? मला अवतार आपल्याला सांगायचे. वारकरी संत अवतारी आहेत. ऐका. तो राम झाला, आम्ही वानर झालो. तो कृष्ण झाला, आम्ही गोपाळ झालो. आणि जनाबाई महाराज म्हणतात तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. आमचा इतिहास आहे वारकऱ्याचा. आणि जगाच्या पाठीवर कोणता संप्रदाय आमची बरोबरी करू शकतो? संयोगाचा
वाढलं तर माझ्यावर जायचं नाही, ते बाळूबान तुम्ही बघ ले गोड प्रमाणे. किती युगाचा नामा, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. अरे आमचा इतिहास एका युगाचा नाहीये, आम्ही 4 युगांचे भक्त आहोत, 4 युगांचे. नुसता नामा नाही हो, पाठीमागे डोळे झाकोणी किंवा डोळे लावणी उभी ती जणी. आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. ही 3 बोट दिसतात ना माझ्याकडे. मी तुम्हाला अवतार मीमांसा, हे पहिलं बोट आहे युगाचं. हे दुसरं बोट जे आहे ना ते तुकोबरांच्या अवताराचं. हे तिसरं बोट आहे ना हे जनाबाईच्या अवताराचं, ऐकता. आणि हे 4थं देवाच्या. आम्ही आम्हाला अवतार. सत्ययुगामध्ये परमात्मा नरसिंह झाला, हायच नामदेवराय. सत्य म्हणजे कृतयुगामध्ये प्रल्हाद झाले. आणि मागे कोणे जनी, तिला विसरायचं नाही. ही जनी पद्मिनी नावाच्या दासीच्या रूपाने जन्माला आहे. एक अभंग घरी गेल्यावर बघा, बघाल का? ऐका हो नामयाचे जन्ममूळ संचित. आता मला सगळं सांगायला वेळ. कृतयुगामध्ये परमात्मा नरसिंह झाला, नामदेवराय प्रल्हाद झाले. आणि जनाबाई नावाची दासी पद्मिनी दासीच्या रूपाने जन्माला. चला पुढे त्रेतायुग आलं. त्रेतायुगात परमात्मा राम झाले. परमात्मा राम रूपाने अवताराला आले. आणि या परमात्म्याबरोबर नामदेवराय अवताराला आले, ते अंगदाच्या रूपाने अवताराला आले. आणि ऐका, त्याही अवतारामध्ये जनाबाई आल्या, त्या मंथरा नावाच्या दासीच्या रूपानं. चला पुढे द्वापार युगात. द्वापार युगामध्ये परमात्मा कृष्ण झाले, नामदेवराय उद्धव झाले. आणि जनाबाई नावाच्या दासी या कुब्जा रूपानं जन्माला. तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी ही न कळा महाराज, कुब्जा दासी. आता पुढे कलियुग आलं. मग कलियुगात काय, तुम्ही उभे विटेवरी, देव विटेवर उभे राहिले. दामाजी पंत गोणाईच्या पोटी नामदेवराय अवताराला आले. आणि त्याचे इथं सेवे लागे जन्मली दासी जनी. पुढे नामदेवरायांनी अवतार घेतला, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पुन्हा जनाबाई अवताराला आल्या, त्या बहिणाबाई शूरकरांच्या रूपाने. पुन्हा तुकोबराय अवताराला आले. थोडं वाचा मग कळेल. पुन्हा तुकोबराय पुढे अवतार आले. मी 2 अजून आधी गोष्टी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुन्हा तुकोबराय अवताराला आले. पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरती एक घाट लागतो, त्या घाटाचं नाव आहे दत्त विप्र घाट. जाता का पंढरपूरला? प्रदक्षिणा करता का गेल्यावर? त्या दत्त विप्र घाटावरती जे विप्र म्हणजे ब्राह्मण, तिथे एक मंदिर आहे दत्ताचं. ते दत्ताचं मंदिर ज्यांनी बांधलं त्या ब्राह्मणाचं नाव आहे तुका विप्र. आणि नाव तुका का ठेवलं? कारण ते तुकोबरायांचे अवतार होते, म्हणून तुका विप्र असा अवतार. अजून पुढे सांगतो. दक्षिण भारतामध्ये चिदंबर स्वामी नावाचे एक अवतारी पुरुष झाले, त्यांची मंदिर आपल्या भागात थोडी थोडी दिसायला लागली. 14 नंबरला एक मंदिर आहे, ओझरला एक आमच्या भागात. चिदंबर स्वामी. राहुरीला मंदिर आहे, इथं निरगुण्याला काहीतरी मंदिर आहे, आम्ही गेलो. ऐका, त्या चिदंबर स्वामी महाराजांच्या अवतार परंपरेमध्ये पुढे एक राजाराम नावाचे संत झाले, त्यांनी अभंग लिहिले. त्यांची परंपरा अशी म्हणते की राजाराम दुसरे तिसरे कोणी नसून तुकोबरायांचा अवतार. चला पुढे. आणि त्याच परंपरेमध्ये नगरच्या विठाबाई महाराज म्हणून एक अधिकारी 7वी स्त्री झाल्या, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, त्या जनाबाईंचा अवतार. ते का बोललो? वारकरी संप्रदायातला प्रत्येक संत हा अवतारी संत आहे. माझ्याकडे बघा, तुम्ही संताचं नाव सांगा, ते मागच्या जन्मात कोणाचा अवतार होता आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकता. नवनाथ भक्तिसाराचं पारायण कोणी चालू केले का हो घरी? नका करू, चांगलं होतं त्याने. कशाला करता पारायण? उक्त देऊन टाका गावाला. पारायण उक्त, विना उक्ता, सप्ता उक्ता. आपल्या पदरात काय पंक्ती? ऐका, नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ धुंडीसूत मालू कवीने लिहिला. पहिल्या अध्यायामध्ये सगळे अवतार मीमांसा सांगितले. 9च्या नवनाथ कोणाचे अवतार आहेत आणि कलियुगात कोण कोण कसे कसे अवतार घेणार. आमचे वारकरी संत अवतारी यात्रा अजून संत. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ताराबाद नावाच्या ठिकाणी संत कवी महिपती महाराजांनी 2 ग्रंथ, तसे फार लिहिले पण 2 ग्रंथ बघा. एक ग्रंथ आहे भक्त विजय आणि दुसरा आहे भक्त लीला.
या सगळ्यामध्ये जी जवळपास 285 संतांची चरित्र आलीत. किती बोलाव नाव 10 नावाशी काहीच सांगतील का संतांची? कालचा अभंग काय ध्यानात राहत? हा 285 संतांची चरित्र आणि प्रत्येक संत कोणाचा अवतार सांगितलंय महाराजांनी. उघड उघड बोलू आहे, वेळ संपत आला मला. तुम्हाला माहित माळियाच्या वंशी जन्म सावताचा. माळी वंशामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला. हे कोणाच्या अवतारीत माहितीये का तुम्हाला? हे सज्जनांनो, कलियुगामधले सावता महाराज द्वापार युगातले कृष्ण सख्या पेंदे आणि त्रेता युगातले सीतेचे वडील रामरायाचे सासरे जनक, या जनकाचा अवतार आहे. त्रेतातले जनक, द्वापारातला पेंद्या, कलियुगातला सावता आहे. ऐका, सुवर्णकार समाजात एक संत झाले. सांगा लवकर नाव. संत नरहरी महाराज. पंढरपुरात समाधी महाद्वाराच्या पुढे. कोणाचा अवतार आहे माहितीये का? ऐका, त्रेता युगामध्ये रामराया बरोबर, मी मगाशी म्हटलं ना आम्ही वानर होतो, त्रेता युगामध्ये रामराया बरोबर रावणाला मारण्याकरता लंकेवर स्वारी केली. आणि द्वापार युगामध्ये तेच कृष्णाचे सासरे झाले. जांबुवंत, हे जांबुवंत नरहरी महाराजांचा अवतार. किती सांगू महाराज. गोरोबा काका नावाचे संत झाले. तुम्ही संताची नावं सांगा ना. गोरोबा काका नावाचे संत, जोडीच संत, चोखोबराय आणि गोरोबा काका ही जोडी महाराज. कोणाची माहितीये का? हे ज्या वानराने पाण्यावर दगड टाकला की तरंगत होता, ते वानराची जोडी, त्याचं नाव नळ आणि निळ. हा नळ नावाचा वानर गोरोबा काकांचा अवतार आहे आणि निळ नावाचं वानर हा चोखोबरायांचा अवतार. तुम्ही ऐकताना सगळे संत अवतारीत गड्या. ज्ञानोबराय अवतारी आहेत, महाविष्णूचा तुकोबराय अवतार आहेत, म्हणे रामेश्वर भट्ट तिजा, भानुदासाची कुळी, सदाशिवाचा अवतार, ब्रह्मा सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी. तर मला मी फार प्रमाण सांगलो महाराज. समाधीत अशी प्रमाण आलीत महाराज. तो पुसती होय माता सणे खेद करिता चित्ता, तरी ज्ञानासारिका आता समाधी सकावई सविता. हे सांगावे सविस्तर यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. रुक्मिणी देवाला प्रश्न तेव्हा, हे सांगावे सविस्तर यांचे कोण कोण अवतार. आणि मग देव सांगू लागले. देव म्हणे ब्रह्मा होय, सोपान देव नेनसी काय. ए रुक्मिणी, देव म्हणे ब्रह्मा होय, ब्रह्मा सोपान देव नेनसी काय. ऐक, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोट. ज्ञानोबराय कोण आहेत? निघोट असलेलं ब्रह्म ज्ञानोबराय आहेत. मी का सांगितलं? अरे तेच ब्रह्म मूर्त झालं, अवताराला म्हणजे ज्ञानोबराच्या रूपाला आलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ठीक आहे महाराज, ठीक आहे महाराज. जे स्वरूपानं ब्रह्ममूर्ती आहेत, जे या जगामध्ये अवतार धारण करून आले, त्यांचा अधिकार काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ब्रह्मादिक त्याने
आणि ते या जगात येताना अवतार धारण करून आले, त्यांचा अधिकार काय? महाराज म्हटले, ऐका, त्यांचा अधिकार मी तुम्हाला दोन अंगाने सांग. एक, यांचा अधिकार असा आहे, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, ब्रह्मादि करुण देवता त्यांची पायवणी वंदतात. आणि दोन, त्यांचा अधिकार काय? नाम घेता वदनी दोष जाती. काय अधिकार आहे या संतांचा? ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. तरत्तम न्यायाने सांगू, तरत्तम न्याय. ऐका काय, ऐक, असं कीर्तन झालं, 7 ते 9 कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर इकडे महाप्रसाद होतो, इकडे जागर होतो. जागरही झाला. जागर झाला की लोक घरी जातात. कीर्तन झाल्यावर जातात म्हणा, पण घरी जातात. घरी गेले मग कोण राहतं? 4-2 पारेकरी. अख्खा कीर्तनाचा मंडप मोकळा. मग सकाळी थेट काकड्यालाच येतात. जागर ते काकडा या मधल्या वेळेत इथं काय होतं तुम्हाला माहिती आहे? कोणाला माहित काय होतं इथे? कोणते काही अरे होतं, मी सांगतो काय होतं. ऐका, असं कीर्तन सुरू असतं. कीर्तनात असे गोड गातात, गोड वाजवतात आणि कीर्तनात गोड नाचतात. असं झालं, हे कीर्तन मोडलं, सगळे घरी गेले की ते भगवान शिवजी येतात. भगवान शिवजी आणि काय करतात माहितीये? हे टाळकरी तिथे उभे राहिलेत ना, ते गायक वादक कीर्तनकार जिथे उभे राहिलेत ना, तिथली धूळ घेतात, धूळ, आणि ती धूळ घेऊन आपल्या मस्तकाला लावतात. मी नाही पदार्थ सांगतो. देव इच्छिरज चरणी मागे लावत चालती मागे मागे, लावत चालती मागे मागे, लावत चालती मागे वंदी सुळपानी नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. जे कीर्तनी नाचती त्यांच्या चरणाचे रजकण भगवान शिव आपल्या मस्तकाला लावतात. मग ऐका, ज्यांच्या अभंगावर कीर्तन केले जातात, जे कीर्तन करतात त्यांच्या पायाची धूळ जर भगवान शिव कपाळाला लावत असतील, तर ज्यांच्या अभंगांवर करतात त्यांचा अधिकार काय असतो? प्रश्न आहे ना मोठा. महाराज म्हणतात, ऐका, ब्रह्मादि करुण देवता त्यांची चरण रज घेतात. वंदिती पायवणी. मला लांबवायचंच नाही, वेळ संपला. इथे बघा, मी ब्रह्माचं सांगतच नाही, मला वेळ नाही. मी ब्रह्माच्या बापाचं सांगतो. कोण आहे त्याचा बाप? ब्रह्माचा बाप कोण आहे? विष्णू. हा, आपण म्हणतो की नाही, नाभी जन्म जगही वाखाणी मदना ते लेकरू तयाचे, ते लेकरू तयाचे. ब्रह्मदेव त्या श्री हरी श्री नारायण श्री विष्णूंच्या नाभीतून जे कमळ उगवलं, त्या कमळात ब्रह्म जन्माला आला ना, ते लेकरू तयाचे. ते विष्णूचा लेकरू आहे. ब्रह्मादिक त्यांची पायवन्नतीत नवल नाही, त्यांचा बाप श्री विष्णू यांची पायवणी वंदतो. हे आपल्याला प्रमाण असतं. मग अशी एक बैठकीत विषय निघाला. आता ते एवढं सगळं सांगायला वेळ नाही, त्याला निवांत पाहिजे. कीर्तन करायला गाणे म्हणायला जागा कुठे मिळते मला हेच कळा. पवडेन बिवडेन गाणेन बिवडेन खालून चिठ्ठ्या पाठवणारे बरेच महाभागे. असो, चिंतनच उरकत नाही. अजून 2 चरण राहिली महाराज माझी वेळेस. ऐका, तुकोबरांचं वैकुंठ गमन आठवा. जया पूजिले विमानस्थ केले, आदरे पांडुरंगे जया पूजिले. आदर करून पांडुरंगाने ज्याला पूजलं ते तुकोबर आहेत. ब्रह्मा आदी करून देवता वंदिती पायवणी. समाधीतला एक प्रसंग सांग. ज्ञानोबरांचा समाधीचा दिवस आहे, कार्तिक वद्य त्रयोदशी. पण आळंदीची कार्तिकीचा मोठा सोहळा भरला. समाधी सोहळ्याचा दिवस उगला, पताकांची छाया, दुनावली फार. तेव्हा ज्ञानेश्वर सिद्ध झाले. पताकांच्या सावल्या दुपटीने पडल्या. ज्ञानोबराय समाधीला सिद्ध झाले. देव म्हटले, थांबा, माझं काम राहिले. काय काम आहे देवा? मला पूजा करायची. कोणाची पूजा? ज्ञानोबरांची पूजा मला करायची. ऐका, मला अधिकार सांगायचा. सोन्याचा चौरंग मांडला. सोन्याच्या चौरंगावरती ज्ञानोबरांना बसव.
सोन्याचा थाळा ज्ञानोबरांच्या पायाखाली ठेवला. एकीकडे राही एकीकडे रुक्मिणी दोघी सोन्याच्या झारीने ज्ञानोबरांच्या पायावर पाणी घालू लागल्या. आणि जगाचा मालक स्वतः आपल्या दोन्ही हाताने ज्ञानोबरांचे चरण धुतोय. ज्ञानोबरांचे पाय धुतले. आता पाय धुतले की ते जे पाणी असतं त्याला चरणतीर्थ म्हणतात. त्याला चरणतीर्थ. तो थाळा ज्ञानोबरांच्या पायाच्या खालचा काढला. ती परत समजा पायाखालची काय. आणि देवानं इकडं तिकडं पाहिलं नाही. का पाहिलं नाही? खरं तर पूर्वी असं झालं होतं. सुदामा नावाच्या एका मित्रानं मुठभर पोय आणले. देवानं खाल्ले इकडं तिकडं पाहिलं तर रुक्मिणी दिसली वाटेकरी झाली. देवाला थाळा बाहेर काढला, त्यात फुल बुडवलं आणि ते पाणी शिंपलं, शिल्लक राहील. देवानं इकडं तिकडं पाहिलं नाही. तो थाळा देवानं आपल्या तोंडाला लावला आणि ज्ञानोबरांचा चरण तीर्थ जगाचा मालक गट 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 करून पिला. पिऊन झालं आणि असा कान्या डोळ्याने नामदेवरायांकडे पाहून हसला. आता प्रमाण आहे का? आपला नियम असा आहे प्रमाणात बोलायचं. आता प्रमाण आहे. चरण तीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले आणि वर म्हणू लागला कृतकृत्य झालो मी. हे जगाचा मालक ज्ञानोबरांचं चरण तीर्थ घेतो, प्राशन करतो, ते पितो आणि नामदेवाकडे बघून म्हणतो नामदेवा ज्ञानोबरांचं चरण तीर्थ मी घेतलं म्हणून मी कृतकृत्य झालो. ब्रह्मादिक त्यांची पुढं काय ऐका. त्याच्यावर एक प्रमाणे अजून मारा. विष्णू मूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरे केशिराज त्यांची श्री वाहत असे. काय माहितीये? 4 हाताचा विष्णू म्हणजे परमात्मा, 2 हाताचे ब्राह्मण, विष्णू मूर्ती चतुर्भुज, पूजी कोण? ब्राह्मण द्विभुज. आणि सगळं जग याच्या डोक्यावर तुळशी मंजिर वाहत. आणि हा जगाचा मालक ते तुळशी मंजिर ज्ञानोबरांच्या शिरावर वाहतो. तुळशी मंजिरे केशिराज त्यांची श्री वाहत असे. केशिराज त्यांचे श्री वाहत असे ज्ञानोबरांच्या डोक्यावर. आमच्या संतांचा अधिकार आहे. महाराज म्हणतात ऐका. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. दुसरा अधिकार काय? नाम घेता वदनी दोष जाती. हे गड्या या संतांचं नाम घेतलं की आपल्या जीवनातले दोष जातात. गड्या माझ्याकडे बघा, अर्धा मिनिट बघा. मी मगाशी म्हंटल की नाही, तुम्ही संताचं नाव सांगा. त्या संताचं नाव सांगितलं की त्याचा अवतार कोण हे आम्ही तुम्हाला सांगतो. तसं तुम्ही संतांचं नाव सांगा. त्यांचं नाव सांगितल्यानंतर त्यांचं नाव जपल्याने काय होतं आम्ही तुम्हाला सांगतो. तुका म्हणे पापे पुण्यवंत व्हावे, इष्टफल प्राप्ती. आणि तुका म्हणे पापे जाती संत अनिष्ट प्राप्ती. मला तर नाव सांगायची तो प्रमाण तर काय पाठ येते आपली. काय संतांचं नाव घेतलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता. एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता. अरे तुम्ही सांगा ना, मी सांगू तुम्हाला. महाराज म्हणतात माझ्या चोखोबाचे करील जे जो ध्यान तया काही विघ्न पडोने दी. अरे काय काय अधिकार आहे आमच्या नामाचा. एक अभंग सांगतो आमच्या वारकऱ्यात रोज म्हणतात. 3 अक्षरे निवृत्ती जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादी देव बोलिले सोपान ही 3 अक्षरे जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. आता कोण राहिलो? मुक्ताबाई. महाराज म्हणतात मुक्ताबाई चतुर्विधा. 4 अक्षर आहेत ना. मुक्ताबाई मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा, तो जाईल मोक्ष पदा सायुज्य संपदा पावेल. माझ्याकडे बघा. 3 अक्षरे निवृत्ती, 4 मोजावर 4 अक्षरे ज्ञानदेव, 3 अक्षर ब्रह्मा सोपान आणि 4 अक्षरे मुक्ताबाई. किती झाली? बोला की 14. हा काय झालं असं एका आमच्या एका कीर्तनात
एक मनुष्य मुका बसला होता समोर, त्याला बोलता येत नव्हतं. मुका बसला. का मुका होतो? मुका म्हणा म्हणजे का होतो बघा, हा ते कळेल. ते बहिरा मुका का म्हणतो आपण? आंधळे पांगळे काय केलं म्हणून काय होतं? हा, साधू संतांची त्या बोच त्या बोच, हा मुका. हरिभक्ताची कधी म्हणलाच नाही आयुष्यात महाराज कीर्तन गोड झालो, कधी ना ऐकलेलं प्रमाण ऐकलो. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची मग त्याने वाचा जीवाला चावली. कधी सोडतोय बुवा काय माहिती, जीवाला चावली. आणि हे काय बनवले? ते बनवायला पाहिजे तर दुग्ध गुरुत शर्करा पक्वान मग निंदी गेले. हे काय ते असतं तर? आणि मग तेने पावलो. कधी अभंग ते उगा उक्त घेतल्यासारखा काकडा म्हणायचा. चला मला लांब व्हायचं, संपली माझी वेळ, माझ्याकडे बघ. मुका बनू शकत. आणि मला माहिती नव्हतं काही कळतं कीर्तनात, पण असं मी म्हंटल की 14 अक्षरात जपली पाहिजेत. तो म्हटला महाराज मला म्हटलं थांब, काळजी करू नको, तुझ्या करता पुढचं किती अक्षर? महाराज म्हणतात 14 अक्षरे. जो ऐके कर्णविवरे की उच्चारे मुखद्वारे तया प्रत्यक्ष ज्ञानदेव भेटे. अरे ऐका रे, 14 अक्षर. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. जो मुखानं म्हणतो आणि ज्याला म्हणता येत नाही, ज्याच्या कानावर ही 14 अक्षर सातत्यानं पडतात, तया प्रत्यक्ष ज्ञानदेव भेटे. हा त्यांचा अधिकार. कशा करता बोललो? ब्रह्मादी कद्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती विठोबा. ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. ठीक आहे महाराज, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अवताराचं प्रयोजन काय सांगा? महाराज म्हणतात ऐका, मी संतांच्या अवताराचं प्रयोजन आपल्याला सांगतो. हे काय मृत्यू लोकात येतात. वरती महाराज बोलले उद्धराया आले दीनजना, दीनजनांचा उद्धाराला येतात. आणि महाराज म्हणतात हो का दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. जे दुराचारी आहेत, जे विषयासक्त आहेत, जे तुमच्या माझ्यासारखे दीन आहेत, त्यांना उद्धारण्या करता येतात. हे गड्या, दीन शब्दाचा अर्थ काय माहित आहे? दीन शब्दाचा, दीन म्हणजे गरीब, पण दीन शब्दाचा दुसरा अर्थ आहे अधीन झालेला. महाराज म्हणतात इंद्रियांची तिने आम्ही केलो नारायणे. जी माणसं आपल्या इंद्रियांचं ऐकतात ना, ती दीन आहेत. आणि अशांचा उद्धारा करता संत येतात. चला मला लांब व्हायचं नाही, एक कारण वेगळं सांगून जायचं. का संत अवताराला येतात? ऐका, लोक म्हणतात महाराज लोकांचं धर्माचं काय घेणं देणं आहे. लोक म्हणतात, तुम्हाला माहिती संतांच्या खऱ्या अवताराचं प्रयोजन काय? धर्मरक्षा. खरं मी सांगतो, तो का म्हणे धर्मरक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. देवालाही जन्म घ्यावा लागतो धर्माच्या रक्षणाकरता. अटी म्हणजे कष्ट सोसावे लागतात. महाराज म्हणतात आमचं नवल काय, आम्ही त्याच्याच करता येतोय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे का.
संतांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन जर काय असेल तर धर्मरक्षण हे मुख्य प्रयोजन. आता प्रमाण आहे समाधीत. का ज्ञानोबराय आधी करून संत अवताराला आले. महाराज म्हणतात राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरिले, कली दोष हरावया. अरे का संत अवतारला येतात, काय प्रयोजन त्यांच्या अवताराचं. महाराज म्हटले त्यांच्या अवताराचं प्रयोजन आहे राजे भ्रष्ट झाले, राजे यवन झाले, मुसलमान झाले, मग ही अवतार धरले. या देशातला पूर्व इतिहास पहा ना. लोक म्हणतात लई चांगलंय काय, आता कायला कॅमेरे लावले तुम्ही, मी सांगितलं असं. लई लोकांना लईच किडा आहे सर्व धर्म संभावात. लय माझ्याकडे बघा, माझ्याकडे आशिया खंडातलं सगळ्यात जास्त धर्मांतरण नगर जिल्ह्यात आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांचं गल्ली गल्ली बोळा बोळात घुसलेत आणि आपली माणसं धर्म बदलून ख्रिश्चन व्हायला लागलेत. महाराज मी माझ्याकडे रेकॉर्ड आहे, कशाला बोल. राज्यकर्ते काय झोपलेत काय, आंदोलन करून काय होत नसतं. जरा बघा एकदा संत अवताराला काय येतात, एकमेव प्रयोजन आहे धर्मरक्षणात. ऐका माझ्याकडे बघ, अनुभवाशिवाय बोलत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे आम्ही कीर्तनाच्या परीक्षा देऊन कीर्तनकार झालो. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेमध्ये एक ग्रंथ आहे अभ्यासाला, त्याचं नाव आहे पंचदशी. त्या ग्रंथाचे निर्माते त्यांचं नाव आहे विद्यारण्य स्वामी. कर्नाटकाच्या हंपी नावाचं वर्तमान काळात ठिकाणी तिथे त्यांचा जन्म झाला. ते विजयनगरचं साम्राज्य जो पांडुरंग चित्त नेलतात ते विजयनगरचं साम्राज्य, तिथून तो इकडे आणला भानुदास महाराजांनी. माझ्याकडे बघा, ते विद्यारण्य स्वामी पुढे शंकराचार्य झाले, शृंगेरीच्या पीठावरती नियुक्त झाले. त्यांची समाधी केल्यावर काही दर्शन. त्या संन्यासानं काय केलं माहितीये, दोन सख्खे भाऊ हरिहर आणि बुक्क नावाचे, आणि हरिहर आणि बुक्क शूर मोठे, पण इस्लामचं आक्रमण झालं, मानेवर तलवारी ठेवल्या, धर्म बदलायला बळी पाडलं. शूर होते म्हणून जिवंत ठेवले आणि दिल्ली दरबारी बादशाहकडे नेले. धर्म बदलवला, कलमा पडवला, सुंथा केल्या आणि मुसलमान करून घेतले. आणि हे कोणाला कळालं, हे विद्यारण्य नावाच्या स्वामींना कळालं, संन्यासाला कळालं. कड्या दोन मोठे वीर भाऊ आहेत, शूर आहेत मोठे, पण काळाच्या ओघात दोघांनी धर्म बदलला. आता असं करू, काय करू, त्यांना बोलावून आणू. इथून दिल्लीला गेले, दोघा भावांना शोधून आणलं, पुन्हा त्यांना हिंदू केलं आणि त्यांना अशी प्रेरणा दिली की त्या प्रेरणेच्या बळावरती दोघांनी ज्या राज्याची स्थापना केली ते विजयनगरचं साम्राज्य इतकं व्यापक आणि विशाल बनवलं की पुढे कृष्णदेव रायाच्या काळामध्ये ऐश्वर्याला पोचलं आणि उत्तरेकडून आक्रमण व्हायला लागली. म्हणून पंढरपूरचा पांडुरंग दक्षिणेत म्हणजे विजयनगरला म्हणजे कर्नाटकात नेऊन सांभाळला. तुम्ही म्हणताना कानडा विठ्ठलू का तिथं नेऊन ठेवला आणि पुन्हा भानुदास महाराजांनी आणला. संतांचं काम आहे राष्ट्ररक्षण, म्हणून ते का बोललो, राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरिले, कली दोष हराया. हे संतांचं अवताराचं प्रयोजन आहे. मान्य महाराज, मग ऐका, आम्हाला त्यांचं स्वरूप कळालं, आम्हाला त्यांचा अधिकार कळाला, आम्हाला त्यांच्या अवताराचं प्रयोजन कळालं. अशा संतांप्रती आमच्या अंतकरणात काय भाव असावा, अर्ध्या मिनिटात शेवटच्या चरणात
निषेधीने ध्याये सत्संगती. आता सगळ्यांनाच वेळ मिळालं पाहिजे आणि वेळेत बसलं पाहिजे हे काही शक्य नाही. महाराज म्हणतात जे स्वरूपानं ब्रह्ममूर्ती आहेत, ज्यांचा अधिकार ब्रह्माधिक पायवणी वंदतात आणि जे जे दिनाच्या उद्धाराकरता अवतारले येतात, अशा संतांची मी अखंडित वाट पाहतो. त्यांच्या संगतीची वाट पाहतो. त्यांची संगती सुख आहे आणि त्यांच्या संगतीविरुद्ध दुःख दुःख आहे. अर्ध्या मिनिटात सांगू, ज्ञानोबरांची समाधी झाली. किती विरह व्हावा नामदेवरायांना, किती विरह व्हावा. देवालाही झाला, नामदेवरायांना झाला. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबरांची समाधी झाली. अमावस्येला काला झाला. निवृकोणी 16 संगे संत मेळा. पंढरीनाथ पुन्हा माघारी गेले. पंढरीनाथ माघारी गेले. रावळात जायचं पण मन लागेना. ज्ञानोबरांचा विरह एवढा झाला की जगाचा मालक मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत महिनाभर देवाच्या विरहा कारणाने मंदिरात गेलाच नाही. मग देव गेला कुठं? 1 महिना जगाचा मालक पंढरपूरला विष्णू पदावर राहिला. माझ्याकडे बघा, बऱ्याच लोकांना माहिती नाही इकडे, मार्गशीर्षाची वारी ही संप्रदायात विष्णू पदाची वारी. जेवढे उपचार मंदिरात देवावर केले जातात तेवढा 1 महिना दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात सगळे उपचार विष्णू पदावर देव राहतो म्हणून केले जातात. का? ज्ञानोबरांच्या विरहाचा वियोग देवाला एवढा झाला. नामदेवरांना किती झाला माहिती? माझ्याकडे बघा, नामदेव एक गाथ्यामध्ये नामदेवाची आळी नावाचं एक प्रकरण आहे. वाचावर काता हे सगळं नाही कीर्तनात होतो सांग, माझाही मर्यादा आहेत, मलाही नाही सांगणार. नामदेवाची आळी नावाचं प्रकरण. नामदेवराय रुसले, ए देवा, तुला वाटतं मी पंढरपूरला यावं ना, मग समाधीला बसलेल्या ज्ञानोबाला परत दाखव. ते म्हणले शक्य नाही हो आता. नामदेवराय रुसले. नामदेवरायांनी महाराष्ट्र सोडला. तब्बल 25 वर्ष नामदेवराय पंजाब या ठिकाणी घुमानला जाऊन राहिले. काय कारण? एकच कारण, ज्ञानोबरायांचा विरह. म्हणून नामदेवराय म्हणतात जगाचा मालकच काय वाट पाहतो अखंडित नामा. त्यांची वास पाय तो वाट पाय उभा तसा मी पाहतो. आणि मग येती वारकरी, वारकरी येतील वाट पाय तो वरी. तो जसा वाट पाहतो तशी मी वाट पाहतो. कशा करता? नामा म्हणे आम्ही पाय रीते चिरे संत पाय हिरे देतीवरी. हे संत येतील, त्यांचे चरण रजक्कन आम्हाला लागतील. याच्याशिवाय जगात दुसरं कोणता आनंद नाही. म्हणतात अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये सत्संगती. ज्ञानेश्वर आपलं हे उत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. अतिशय कष्टानं आपण हा सगळा उत्सव केलाय. गेली 4-5-6 महिने याचं नियोजन चाललं होतं. महाराष्ट्रातील अधिकार संपन्न नामवंत व्यक्तींना पाचारण करून आपण उत्सवाचं आयोजन केलं. सगळ्याच ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. असे मोठाले उत्सव करायचे म्हटलं की राबणारी माणसं लागतात, नुसतं पैशानं चालत नाही. म्हणून राबणारी माणसं आहेत, आर्थिक योगदान करणारी माणसं आहेत, सौजन्य घेणारी माणसं आहेत, संत पूजन घेणारी माणसं आहेत. सिस्टीमचं कोणी घेतंय, कोण कशाचं, कोण हाराचं, कोण फुलाचं, कोण पंक्ती घेतंय. कारण महाराज सगळ्यांनी हातभार लावलाय म्हणून तर उत्सव एवढा सुंदर नटलाय, एवढा सुंदर झालाय. एकाच्या कोणाच्याने होत नाही, सगळ्यांच्या योगदानाने होतं. सगळ्यात पहिलं तर आपल्या सगळ्याच ग्रामस्थांचं कौतुक आहे. आपण सुंदर उत्सव केला. उत्सव केले पाहिजेत. नाथ महाराज म्हणतात असल्या सामर्थ्य वैभव. मला एवढं काही खुर्चीचं नाही हो. माझ्याकडे बघा, असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. नातरी मिळून या सर्व महामहोत्सव करावा. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा महामहोत्सव केला. पंचक्रोशीत आपला उत्सव सुवर्णाक्षरात लिहावा लागेल असा उत्सव आपण सर्वांनी केला. आपल्या सर्वांचं कौतुक आहे. आबालवृद्ध थोर ज्येष्ठ मंडळींचं, जे तरुण राबत आहेत त्या सर्व तरुण मंडळींचं कौतुक आहे. जे ज्येष्ठ मार्गदर्शन करत आहेत त्यांचं कौतुक आहे. उत्साहानं ज्या माता भगिनी सहभागी होत आहेत सगळ्या माता भगिनींचं कौतुक आहे. हा उत्सव जुळवताना जसे नामवंत मंडळी कीर्तनकार बोलवलेत तसे महाराष्ट्रातले सगळीच नामवंत मंडळी, गायक वादक मंडळी, आमची स्नेही गुणीजन प्रेमाची मंडळी बोलवलीत बरं का. आता काय महाराज एका म्हणता भले आणि तुझे सहज निंदिले असं होते. पण महाराज म्हणतात एक एकाचे मनोव्यापारे 23 कोटी होय समरे. नामदेव महाराज आहेत,
म्हणजे किसन महाराज आहेत महाराज माझ्याकरता आदरणीय आहेत महाराज. मुंबईच्या परमार्थात त्यांचा मोठा वाटा आहे, विशेष करून नवी मुंबईच्या परमार्थामध्ये नामदेव महाराज असतील, किसन महाराज असतील, शरद महाराज असतील, आमचे बाळूभाऊ असतील, इकडे कृष्णा महाराज हा, आणि आमचं समाधान महाराज आहेत, आपल्या तालुक्याचं भूषण आहे बरं का ते. असे पोरं तयार होत नाहीत, मग उगते सप्ते करावे लागते. पण आपलं लेकरू तयार झालंय महाराज. गोड त्याच्या 2-4 पोरं तुमच्या गावची त्यांच्याकडे टाका, म्हणजे चांगला पक्व शिकतील. मुळे महाराज असतील, हाके महाराज असतील, हे सगळे मंडळी गुणीजन गायक वादक मंडळींची मांदियाळी आपण जमा केली. आपल्या सर्व मंडळींची ऋण व्यक्त करतो आपण, गोड साथ केली, त्यामुळं हे कीर्तन रंगात आलं. आपलंही त्याच्यामध्ये तेवढं योगदान आहे. आपण सर्व मंडळी कोणाचाही व्यक्तीचा नामोल्लेख न करता आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाने इतक्या वर्ष उत्सव चाललाय, आणि पुढेही अमृत महोत्सव त्यांच्याच मार्गदर्शनानं व्हावा आणि त्यांच्या डोळ्यात देखत व्हावा. मला नाही कळलं मला काय. मारुती राणींकडे अशी प्रार्थना आहे, कोणीतरी जाणता माणूस लागतो, द्रष्टा माणूस लागतो, त्यांनी परंपरा सांभाळल्यात महाराज. माझ्या गावचा सप्ताह जवळपास 60-65 वर्षाचा आहे, पण नवरात्राच्या सप्त्याला ही लोक 10 दिवस राहायची. यांनीच काकडा, यांनीच हरिपाठ, यांनीच भजन, यांनीच प्रवचन, यांनीच कीर्तनाला वेळेपडसंग यांनी कीर्तन करायची, असं यांनी सांभाळलंय. बाकी महाराज अशी मंडळी नसती तर आमच्या वाट्याला अशी 50, हे काय आमचं आहे का? ही 50 वर्ष आम्ही जे रौप्य महोत्सवाची सत्य कीर्तन, हे आमचं नाही, हे कोणीतरी रोपटं लावलंय, कोणीतरी सांभाळलंय, कुणाच्या तरी कृपा आशीर्वादाने चाललंय. आपण सगळ्याच मंडळींच्या पुढेही अमृत महोत्सव, पुढे शताब्दी आपल्या डोळ्याने अनुभवता यावी अशी श्री हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा गोड असं सगळ्यांनी हात वर करा. तुकोबरांचं प्रेमाने भजन करू, जरा हात वर करा. माता भगिनी, पुरुष वर्ग, वा वा वा. थोडा कंटाळा करू नका, अर्ध्या मिनिटा करता बरं का. बघा 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 माझ्याकडे बघा. तुकाराम आपण करता. शूटिंग करणाऱ्या मंडळींचे आभार, सिस्टीमवाल्यांचे, मंडप, डेकोरेशन, सगळ्या मंडळींचे आभार. विठ्ठल